नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आचार्य प्रशांत यांचे जे पुस्तक आहे ट्रूथ विदाउट अपॉलॉजी यामधील पहिला चॅप्टर पाहणार आहोत. त्याचं नाव आहे यू एक्झिस्ट इन देअर आईज, म्हणजे तुम्ही दुसऱ्याच्या नजरेमध्ये अस्तित्वात आहात का, म्हणजे तुम्ही स्वतःला दुसऱ्याच्या नजरेतून पाहता का. याच्यामध्ये पहिली एक कोट आहे, रिड्युसिंग डिपेंडन्सीज, फाइंडिंग युअर ऑथेंटिक सेल्फ, दॅट इज द की टू लिव्हिंग फिअरलेसली. म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहणे कमी करून स्वतःचे जे खरे अस्तित्व आहे ते शोधणे, अशा पद्धतीने आपण निडरपणे जगू शकतो. म्हणजे आपले दोन सेल्फ असतात, एक ट्रू सेल्फ, एक इगो सेल्फ. ट्रू सेल्फ म्हणजे ऑथेंटिक सेल्फ, म्हणजे अवेअरनेस, समजून घेऊन काम करणारा, प्रत्येक गोष्ट समजून घेणारा. आणि दुसरा एक सेल्फ असतो, त्याला म्हणतो आपण इगो सेल्फ, म्हणजे तो कंडिशनिंगनुसार बनतो. म्हणजे लहानपणापासून म्हणजे परसेप्शन, आपण म्हणतो ना की मला असं वाटतं. ते कसं वाटतं की आपण लहानपणापासून ज्या गोष्टी शिकलेल्या असतात, आत्मसात केलेल्या असतात, आपले फ्रेंड्स म्हणा, फॅमिली मेंबर्समध्ये किंवा सोशल मीडियावरून ज्या आपण गोष्टी ॲब्सॉर्ब करतो त्यानुसार आपण एक बनलेला असतो. त्याला म्हणतो आपण इगो सेल्फ. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की रिड्युसिंग डिपेंडन्सीज, फाइंडिंग युअर ऑथेंटिक सेल्फ. तर आपल्याला स्वतःला म्हणजे जो ऑथेंटिक सेल्फ आहे त्याला शोधायचं आहे. आता चॅप्टर स्टार्ट होतो. त्याच्यामध्ये असं आहे की व्हेन यू ब्लाइंडली ॲक्सेप्ट व्हॉट द वर्ल्ड सेज अबाउट यू, यू हँड इट पॉवर. यू मेक द वर्ल्ड युअर जज अँड युअर मास्टर. म्हणजे जेव्हा तुम्ही जग आपल्याबद्दल काय बोलतं हे जर आंधळेपणाने स्वीकारत असाल तर तुम्ही जगाच्या हातामध्ये ताकद देत आहात. आणि मग अशी ताकद जर तुम्ही त्यांच्या हातामध्ये दिली तर तुम्ही जगाला स्वतःचे न्यायाधीश आणि मालक बनवता. Next, the way our species has evolved, the way we are born, we lack direct vision of ourselves. We cannot see ourselves inwardly. म्हणजे ज्या प्रकारे आपली जी मानव प्रजाती आहे ती विकसित झाली आहे, ज्या प्रकारे आपला जन्म झालाय, आपल्याकडे स्वतःला पाहण्याची दृष्टी नाहीये. आपण स्वतःला आतून ओळखत नाही. So we rely on others. We look at ourselves through their eyes. And the moment we do that, we become enslaved. Our very sense of existence now depends on them. म्हणजे म्हणून आपण इतरांवर अवलंबून असतो. आपण स्वतःला त्यांच्या नजरेतून पाहतो. ज्या क्षणी आपण तसं करतो, आपण त्यांचे गुलाम बनतो. आपल्या अस्तित्वाची जाणीवच त्यांच्यावर अवलंबून राहते. टेरिबल? येस, बट ट्रू. Where there is dependence, there must be fear. हे किती भयानक वाटतं, पण हे सत्य आहे. जिथे आपण दुसऱ्यावर अवलंबून असतो तिथे भीती असणारच. इज इट स्टील अ मिस्ट्री व्हाय वी आर अफ्रेड ऑफ अदर्स? इट्स नॉट अ पर्सनल शॉर्टकमिंग, इट्स द युनिव्हर्सल कॉन्सिक्वेन्स ऑफ सायकोलॉजिकल डिपेंडन्स. आपल्याला इतरांची भीती का वाटते हे अजून गूढ आहे का? ही तुमची वैयक्तिक कमतरता नाहीये. मन इतरांवर अवलंबून असलं की भीती निर्माण होते, हे सगळ्यांसाठी लागू होतं. इफ यू वॉन्ट टू लिव्ह विदाउट फिअर, यू मस्ट इन्व्हेस्टिगेट युअर डिपेंडन्सीज. आस्क, वेअर हॅव आय आउटसोर्स माय सेन्स ऑफ वर्थ. निर्भयपणे जगायचं असेल तर तुम्ही कशावरती आणि कोणावरती अवलंबून आहात ते पहा आणि स्वतःला विचारा, माझी किंमत मी कुठे कुठे इतरांच्या हातात दिली आहे. कोऑपरेशन इज ब्युटिफुल, कोलॅबोरेशन इज नेसेसरी, बट एक्झिस्टेन्शियल डिपेंडन्स इज बॉन्डेज. म्हणजे सहकार्य सुंदर आहे, एकत्र काम करणं आवश्यक आहे, पण अस्तित्वासाठी इतरांवर अवलंबून राहणं ही गुलामगिरी आहे. अ बिझनेस नीडिंग रॉ मटेरियल इज नॅचरल, बट द माइंड नीडिंग अप्रुव्हल टू फील वर्दी, दॅट सिकनेस. व्यवसायाला कच्चा माल लागणं स्वाभाविक आहे, परंतु स्वतःचे मूल्य वाटण्यासाठी इतरांची मान्यता लागणे ही मनाची विकृती आहे, हे मनाचं आजारपण आहे. द बॉडी कॅन बी पार्ट ऑफ सोसायटी. यू कॅन लिव्ह अमंग पीपल, वर्क विथ देम, स्पीक विथ देम, बट कॅन यू डू ऑल दॅट व्हाईल बीइंग इनवर्डली फ्री. शरीर समाजाचा भाग असू शकतं. तुम्ही लोकांमध्ये राहू शकता, त्यांच्यासोबत काम करू शकता,
बोलू शकता, पण हे सगळं करताना आतून मुक्त राहू शकता का? Why must relatedness come at the cost of sovereignty? Why must love come bundled with fear? का नाही? नातं जोडताना तुमचं स्वातंत्र्य का गमवावं लागावं? प्रेमासोबत भीती का यावी? It is possible to be among others yet not belong to them. Possible to listen yet not to sway. Possible to seek feedback with humility yet not be possessed by it. That is real fearlessness. लोकांमध्ये राहूनही त्यांची होऊ नये हे शक्य आहे. ऐकूनही त्यांच्यामुळे डळमळू नये हे शक्य आहे. नम्रतेने अभिप्राय घ्यावा पण त्यांच्या ताब्यात जाऊ नये हेही शक्य आहे. हेच खरं निर्भय जगणे आहे. हेच खरे निर्भयत्व, निडरपणा आहे.